की एका हिंदी चित्रपटात काम करण्याची संधी मला मिळाली आणि ते एक दार होतं जे मी उघडलं. हा शो खरंच नशीब पालटणारा शो आहे. मी एकटाच व्यक्ती आहे अपार्ट फ्रॉम बिग बॉस जे त्यांच्या संपर्कात असतो. तो बॅलन्स ठेवणं फार गरजेचं आणि हे सलमान भाऊंकडून शिकण्याची गरज आहे. बिग बॉस मराठी सीझन 6 आपल्या भेटीला येते आणि खरं तर दणक्यात सुरुवात झाली आहे. दार उघडणार आणि नशीब पालटणार ही जी नवीन थीम आहे ना, सो ही जरा काहीतरी इंटरेस्टिंग वाटते आणि आमच्यासोबत एक गेम खेळण्यात आला की नशिबाचं दार उघडत जायचं आहे व्हेन्यूवर. सो आपल्यासोबत आज द सुपर होस्ट रितेश सर आहेत. स्वागत सर राजश्री मराठीमध्ये. कसे आहात? आणि फर्स्ट ऑफ ऑल तर मला कॉंग्रॅच्युलेट करायला आवडेल आणि ऑल द बेस्ट. राजा शिवाजीसुद्धा याच वर्षी येतो आहे त्यासाठी. थँक्यू अतिशा, थँक्यू सो मच. खरं तर मी प्रचंड एक्सायटेड आहे. बिग बॉस सीझन 6 सुरू होतो आहे आणि कंटेस्टन्स ना पाहण्याची पण माझी खरंच भरपूर एक्साइटमेंट आहे. सो लेट्स सी हाऊ इट गोज. नशीब आता जे आम्ही एंट्री घेतली ना तेव्हा पण दारं होती खूप सारी. आम्हाला करेक्ट दार उघडून यायचं होतं आतमध्ये. सो नशिबावर तुमचा किती विश्वास आहे? ऑल्सो प्रेक्षक हा जो व्हिडिओ बघतात तर कधी कधी डिमोटिवेट होतं. पण मला सांगा सर, तुमच्या लाईफमधला एक टर्निंग पॉईंट किंवा असा एक पॉईंट ज्याने तुम्हाला मोटिवेट केलं आणि तिथून नशीब पालटलं, ऑलवेज लक्षात राहील अशी एक मोमेंट. नाही, काय की प्रत्येकाच्या आयुष्यात एक टर्निंग पॉईंट असतोच ज्याच्यामुळे तुमचा जो प्रवाह असतो, एक डिरेक्शन असते ती बदलते. मी आर्किटेक्ट आहे. माझं शिक्षण आर्किटेक्चरमधून झालं. त्यानंतर मी आर्किटेक्ट ऑफकोर्स झालो, ऑफिस सुरू केलं, कामही केलं आणि एक ऑपॉर्च्युनिटी होती की एका हिंदी चित्रपटात काम करण्याची संधी मला मिळाली आणि ते एक दार होतं जे मी उघडलं आणि तिथे मी गेल्यानंतर माझा आयुष्याचा प्रवाहच हा बदलला आणि दिशा बदलली आणि बऱ्याचशा गोष्टी. ते नशिबाचं दार जर असेल ना तर ती संधी होती. आणि मला असं वाटतं की ह्या आपल्या बिग बॉसमध्येही येणारे बरेच जण हे नवीन असतात या इंडस्ट्रीमध्ये. सोशल मीडियावर त्यांचा वावर जास्त असतो. तर हे मला असं वाटतं बिग बॉस कुठेतरी एक त्यांच्यासाठी एक खुला आसमान म्हणतो आपण तसं एक क्रिएट करणार आहे. सो तुम्ही जेव्हा ह्या सीझनमध्ये गेल्या सीझनमध्ये सूरज होता, या सीझनमध्येही बरेच जण भेटतील. तुम्हाला जेव्हा ऑफ कॅमेरा भेटतात ना तेव्हा त्यांचं एक काय सांगणं असतं किंवा तुमचं त्यांना काय सांगणं असतं? नाही, काय की माझी भेट त्यांच्याशी पहिल्यांदाच बिग बॉसच्या शोवर होते आणि त्यानंतर ते जेव्हा घराबाहेर तर त्यावेळेस होते. तर त्याच्यानंतर अशी काही भेट होत नाही. परंतु बरेचसे लोक मला मेसेज करतात, इंस्टाग्राम मेसेज करतात, कधी भेटतात आणि मला गप्पा मारतो आम्ही कसं होतं काय नाही. बिग बॉसनंतर त्यांच्या आयुष्यात पण बरेच बदल घडतात. त्यांची पॉप्युलॅरिटी वाढलेली असते. ते एका विशिष्ट भागात पॉप्युलर असतील तर ते ऑल महाराष्ट्र त्यांना प्रसिद्धी मिळते. काही लोक ऑलरेडी ऑल महाराष्ट्र फेमस आहेत, त्यांना अजून जास्त प्रेम मिळतं. तर हा शो खरंच नशीब पालटणारा शो आहे. आणि सर लास्ट इयर जो सीझन होता, सीझन 5, त्याच्यामध्ये पण आम्हाला चावडीवर जेव्हा भाऊचा धक्का व्हायचा तेव्हा आम्हाला असं वाटायचं की हा प्रश्न रितेश सरांनी विचारला पाहिजे आणि तो तुम्ही विचारायचात. आणि बऱ्याचदा ऑडियन्स जे म्हणणं असतं त्यांचं की भाऊंनी हा प्रश्न विचारला पाहिजे. मला ती प्रोसेस जाणून घ्यायची आहे की कोणत्या एका कन्क्लुजनवर की हे प्रश्न आपल्याला आज हे मुद्दे मांडायचे, तो प्रोसेस काय असतो? नाही, मेनली काय आहे की मुद्दे नेमके बऱ्याचशे त्या आठवड्याचे असतात. परंतु जसे आठवडे वाढत जातात, 8वा 9वा 10वा 12वा 14वा, तर 14व्या आठवड्यात जे गोष्टी घडत आहेत तर आपल्याला हे पण लक्षात ठेवायचं असतं की तिसऱ्या आठवड्यात सेम सिच्युएशनमध्ये काय केलं होतं आणि आत्ता काय. म्हणजे सगळं तुम्हाला ग्राफ हा लक्षात ठेवावा लागतो. आणि बरेचसे जे प्रेक्षक असतात ते ॲक्च्युली एवढे क्लोजली फॉलो करतात शो. ते सगळे टिपून असतात की ह्याने हे केलं आणि त्यांची लाईव्ह कॉमेंट्री चालू असते. काही शोज मला पण बघायला आवडतं, ते काय करतात, काय बोलत आहेत आणि ॲनालिसिस प्रत्येकजण आपल्या परीने करत असतो. पण प्रत्येकाचे प्रत्येक प्रश्न आम्ही मांडू शकत नाही. परंतु जे त्या सिच्युएशनशी निगडीत प्रश्न असतील ते आम्ही उचलतो, ठेवतो, मांडतो आणि त्याच्यावर निर्णय पण घेतो. 2026ची सुरुवात एकदम दणक्यात होणार आहे कारण का जानेवारीच्या 11 तारखेला बिग बॉस मराठी सीझन 6 येतो आहे आणि बरेच तुमचे चित्रपटसुद्धा आहेत. सो काय एक मोटिवेशन आहे या वर्षाचं आणि किती स्वतःला मोटिवेटेड ठेवायचं? नाही, मोटिवेट तर रोज ठेवावा लागतो. नवीन वर्षाची चांगली सुरुवात आहे.
बिग बॉस सीझन 6 सुरू होतो आहे. अपेक्षा हीच आहे की लोकांना हा सीझन जेवढा सीझन 5 आवडला त्यापेक्षा थोडा जास्त आवडावा अशीच अपेक्षा आहे. नक्कीच आवडेल सर. आणि जसं भाऊचा धक्का होता सीझन 5मध्ये, यंदा नाव तेच असणार आहे की काही अजून ट्विस्ट आणण्यात येणार? कारण सतीश सर म्हणाले की तुमचा खूप क्रिएटिव्हली त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट असतो. सो आय थॉट तुम्हाला काय तो भाऊचा धक्का आहे का काय असेल तो शो सुरू झाल्यानंतर आपल्याला कळेल पहिल्या विकेंडला. पण मला असं वाटतं की येस क्रिएटिव्हली मी फार मोर दॅन इन्वॉल्ड काय आहे ना की फक्त येऊन होस्ट करणं हे ठीक आहे, इट्स लाईक अ जॉब करू शकता. पण मी ह्याला तसं बघत नाही की बाबा माझी ही ड्युटी आहे, मला एवढं काम करायचं आहे. मी ॲक्च्युली आय बिकम पार्ट ऑफ द फ्लो. की कारण काय मी एकटाच व्यक्ती आहे अपार्ट फ्रॉम बिग बॉस जे त्यांच्या संपर्कात असतो. आम्ही एकमेकांशी बोलतो. आम्ही 2च व्यक्ती आहोत. मला विकेंडला त्यांना बघायची संधी मिळते, त्यांना मला पाहायची संधी मिळते. बिग बॉस रोज बोलतात पण ते बिग बॉसला बघू शकत आणि बिग बॉस त्यांना रोज पाहू शकतात. तर एक कनेक्शन वेगळं असतं, पर्सनल होतं. सलमान सर म्हणजे तुमचे खूप जिवलग मित्र. ते अनेक हिंदी सीझनसुद्धा होस्ट केलं त्यांनी. त्यांच्याकडे बघून म्हणजे प्रत्येकजण काही ना काही क्वालिटीज घेण्याचा आपण प्रयत्न करतो प्रत्येक ह्युमन बिंगकडनं. त्यांच्याकडनं होस्टिंग करताना एक बघतो ना आपण एका होस्टला, तेव्हा त्यांच्याकडनं काय क्वालिटीज तुम्ही घ्यायचा प्रयत्न करता? मला वाटतं की त्यांच्याकडची सगळ्यात चांगली जर क्वालिटी कोणती असेल तर प्रत्येक व्यक्तीला आदर मिळावा ह्यासाठी ते झटतात. कुठली मुलगी असेल, कुठली महिला असेल, तिचा जर कुठल्या व्यक्तींचा अनादर केला तर त्याच्यासाठी सगळ्यात पहिले उभे राहणार सलमान खान. कोण वयस्क असेल आणि कुठल्या तरी एका लहान व्यक्तीने कुणाच्या कारकिर्दीवरती जर काही बोललं तर त्यासाठी ते उभे राहतील. कारण काय मला असं वाटतं की प्रत्येक व्यक्ती आपल्या आपल्या परीने आपल्या आपल्या स्ट्रगल्समधून जाते. तर तुम्हाला काहीही हक्क नाही आहे की त्यांनी आयुष्यात काय काय कमवलं आहे ते तुम्ही जज करू शकता इतक्या कमी वयात. आणि तसंच उलटं जातं की समजा तुम्ही जर भरपूर काय अचीव केलं असेल आणि एखाद्या व्यक्तीने तेवढं अचीव केलं नसेल तर तुम्ही पण त्याला खाली दाखवू शकत नाही. कारण तो बॅलन्स ठेवणं फार गरजेचं आणि हे सलमान भाऊंकडून शिकण्याची गरज आहे. आणि आम्ही सुद्धा या भाऊंना बघायला एक्सायटेड आहोत 11 तारखेपासून. ऑल द बेस्ट सर. आणि ह्या सीझनसाठी सुद्धा आणि अपकमिंग सगळ्या प्रोजेक्टसाठी खूप मनापासून शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू.